नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. ऋषिकेशने आता 7 करोड रुपये आणलेले असतात. शर्वरी म्हणते अजून सुद्धा पैसे हवेत, अजून लोकांना द्यायचे आहेत. जानकी आता मध्येच बोलते, किती हवेत? 12 करोड हवेत ना? मध्ये दिलेत की पैसे आणि दागिने मिळून 7 करोड, आणि आता हे 7 करोड 12 करोड पेक्षा म्हणजे हे 14 करोड झाले. 2 करोड तर जास्तीच आहे ना, देऊन उरणार आहेत पैसे. तरी शर्वरी बनसे अजून पैसे हवेत का? आता राहुल मध्येच म्हणतो, हो हो अगं शर्वरी, लक्षात येत नाही का, भरपूर पैसे झालेत. ते कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गडबड झाली. आय एम सॉरी. या भरपूर भरपूर पैसे झालेत. सॉरी, आय एम रिअली सॉरी. ऋषिकेश म्हणतात, ज्यांना पैसे देतात त्यांना देऊन टाक, त्यांना घरी बोलव आणि हे पैसे देऊन टाक, धर हे पैसे. तरी हसून बॅग घ्यायला लागते पैशांची. लगेच जानकीने ती बॅग पकडलेली असते. म्हणते, कसं आहे ना ऋषिकेश, हे पैसे आपण लॉकर मध्ये ठेवूया. एवढे मोठे पैसे घरी ठेवणं रिस्क आहे ना, मग नको ती रिस्क घ्यायला. आपण लॉकर मध्ये व्यवस्थित ठेवूया. यांना पाहिजे तसे थोडे थोडे काढून त्या लोकांना देऊन टाकूया. घरी येऊ दे, आपण स्वतः देऊ की आपल्या हाताने प्रत्येकाला पैसे. परी आणि राहुल आता तोंडावर पडलेले असतात. जानकी म्हणते, माझ्या हाताने मी स्वतः प्रत्येकाला पैसे देईल. मोठी रक्कम लॉकर मध्ये ठेवली तरच ती व्यवस्थित राहू शकते. मोठी जबाबदारी त्यांना दिली, त्यांनाही अवघडल्यासारखं होणार ना. इव्हेंट्सना का त्रास द्यायचा आपण, सांगा बरं. ते रिस्क पिस काय नाही, असू दे, माझ्याकडे मी व्यवस्थित ठेवीन. विश्वास नाहीये का तुमचा? का लॉकर मध्ये पैसे ठेवायला चाललेत तुम्ही? असेल तर सांगा बरं, का विश्वास नाहीये म्हणून? तुम्हाला आहे ना माझ्याबद्दल गैरसमज करून घ्यायची सवय लागली. तुमच्यावर विश्वास असं कसं नाही, सांगा बरं. हवं तसं विचार करा, आम्ही तर काही बोलू शकत नाही. असू द्या, आता किती समजावलं तरी तुमच्या कुठे मनात बदल होणार आहे की बहिणी अशी आहे म्हणून. की म्हणते, ऋषिकेश तुम्हाला काय वाटतंय? तेव्हा ऋषिकेश म्हणतात, हो शरू, जानकीचं म्हणणं पटतंय मला. रिक्स नको घ्यायला आपण कोणत्याही गोष्टीची. द्यायचेच आहे ना, मग रिक्स कशाला घ्यायची? असू दे, बँकेच्या लॉकर मध्ये ठेवूया. लोक येतील तसे थोडे थोडे काढून मग त्या लोकांना देऊन टाकूया. ऋषिकेशने ती पैशांची बॅग आता जानकीकडे दिलेली असते आणि तो निघून जातो. शर्वरी इतकी रागाने या जानकीकडे बघते की पैसे मिळत होते, या जानकीमुळे मिळाले नाही. छान रिलॅक्स वाटतं की पैसा आपल्याकडे कुठेच गेला नाहीये. जानकी आता सगळं आवरून बेडरूम मध्ये गेलेली असते, विचारच करत असते. ऋषिकेश थकून बिचारा आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी झोपायचं नाहीये का? काय चाललंय तुझं? बरं का, मी याचा पैशांसाठी अचानक फोन केला. खरं तर आई खूप टेन्शन मध्ये होत्या, काळजी वाटत होती ना, म्हणून मी फोन केला. माझा शर्वरी बेन्सनवर विश्वास नाहीये, खरं सांगतेय मी. काही संशय आहे, ती बाई सुधारणार नाहीये. काय बोलताय ना, ते सगळं खोटे. आलेला फोन सुद्धा खोटा आहे. राहुल आणि शर्वरी दोघं मिळून करतायत, दोघांचं प्लॅनिंग येते. आत्ताच्या आत्ता जातो आणि शरूला जाब विचारतो, जाऊ नका. ती कधीच काही मान्य करणार नाही आणि उत्तर तर कशाची देणार नाही. जाऊन जर विचारलं तर खरं बोलणार आहे का? नाही. कशाला रिक्स, नका विचारू ऋषिकेश. गनिमी कावा वापरायला लागणार आहे. ते कोणाला द्यायचे नाहीये, स्वतःसाठी हवेत, स्वतःला हवेत ऐश करायला. भाऊजींनी स्वतः नानांना मेसेज केला होता, जे काही पैसे उडवलेत ना शर्वरीने, ते स्वतः ते फेडणार आहे. नाना तुम्ही 1 रुपया सुद्धा देऊ नका, मला काहीच पैशांची गरज नाहीये. माझ्या पद्धतीने मी सगळे पैसे फेडेल. आपल्याकडनं पैसे काढतीये. हो तसंच आहे. सुद्धा तिला साथ देतोय. ठरवून केलंय, अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलंय आणि अगदी तसंच ते घडवताय. सुरुवातीपासून त्यांनी सगळं काही मॅनेज केलं. आठवतंय का राहुलची आपली पहिली भेट हॉस्पिटलमध्ये चाललो होतो तेव्हा? गुंड आले, आडवे पडले. राहुल भाऊजीने एंट्री घेतली हिरो सारखी आणि काय शर्वरीला वाचवलं. वा, शर्वरीला काय वाचवलं, आपल्याला काय वाचवलं. बघितलं ना कशी एंट्री मारली. वाचवलं की मदत केली. खरं तर ती मदत नव्हती, ठरवून केलेला प्लॅन होता. शर्वरीचे काय पोटात दुखायला लागलं, मग काय ते आपण रस्त्यात तिला हॉस्पिटलला घेऊन चाललो, मग रस्त्यात गुंडांनी आपल्याला अडवलं. सगळं प्लॅन होता. सुद्धा राहुल भाऊजींनीच मॅनेज केलेली असणार याची खात्री आहे मला. सुद्धा फोन कॉल जो आलाय ना, तो राहुल भाऊजींनीच केलाय. टक्के खोटं असणार आहे, मला गॅरंटी आहे. सगळं ठरवून झालंय ऋषिकेश, काहीही खरं नाहीये. सगळं खोटं करताय ते नाटकं आणि फक्त पैसा लोबाडताय. आधीच आपले 7 करोड रुपये घेऊन बसलेत, ते पण खोटं ठरणार आहे. कितीही तिच्याकडे जाऊन विचारला तरी ती खोटं ठरवणार म्हणजे ठरवणार आणि ड्रामा करणार नेहमीसारखा. पुरावे शोधायला लागणार, मग काय डायरेक्ट तिच्यावर अटॅक करायला लागणार. असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिच्याकडे गेलो तर ती कांगावा करणार आणि प्रत्येक वेळेला सगळ्यातून सुटणार. म्हणते, ऋषिकेश मला कळतंय या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला फार त्रास होतोय, मला सगळं कळतंय. आहे ते असंच आहे आणि समोरच आहे. आपल्याला स्ट्रॉंग राहायला लागणार आहे, दुसरं काहीच नाहीये. बरोबर आहे तुझं जानकी, मला सगळं पटतंय आणि समजतंय सुद्धा. सतत हाच विचार घोळत असतो ग डोक्यात. शरू असं कसं करू शकते, शरू असं कसं वागू शकते. नानांनी खूप चांगले संस्कार दिले आम्हाला, सगळ्यांना सारखेच संस्कार दिलेत. हे असे फसवाफसवीचे लबाडीचे संस्कार नाही दिलेत. संस्कार शर्वरी विसरली कशी? कसं आहे ना ऋषिकेश, संस्कार तर सगळ्यांना बरोबर आणि एकाच वेळेला दिले. हाताची 5ची बोटं सारखी नसतात ना, कमी जास्त असतात, लहान मोठी. वडील सगळ्यांना सारखे संस्कार देण्याचा प्रयत्न करतात, पण काही घेतात आणि काही घेत नाही. काही शर्वरी सारखे गुंड बनतात. मुलांचं सुद्धा कर्तव्य आहे ना, पुढे पर्यंत जाईला, पुढच्या पिढीला देईपर्यंत ते संस्कार आपल्यामध्ये तसेच रुजू द्यावे आणि पुढच्या पिढीलाही आपण तसेच संस्कार द्यावे. पण नाही, काही विसरतात आणि वेगळ्याच मार्गाला लागतात ऋषिकेश, त्यातली ही एक शर्वरी. मुलाचे संस्कार विसरायला लागले तर कसं चालणार? आणि सगळ्यात महत्वाचं, कुणाला दोष द्यायचा आहे ऋषिकेश? मुलं स्वतःहून संस्कार विसरताय, त्यात कुणाची चूक आहे? आई वडील तर संस्कार करायला काही कमी करत नाही, मुलं घेत नाही, त्यात आई वडिलांची काय चूक आहे? बिचारे आई वडील प्रामाणिकपणे सगळ्यांना सारखंच माप देत असतात, पण कुणाला घ्यायचं, कुणाला किती नाही घ्यायचं हे त्यांचं ठरवतात.
आणि मग काही बिघडतात तर काही चांगल्या मार्गाला लागतात. जानकी खूप प्रेमाने समजून सांगत असते ऋषिकेशला या सगळ्या गोष्टी. त्यात महत्वाचं आपण काहीच करू शकत नाही. ती बिघडली आहे, ती बिघडली आहे परिस्थिती, ती समोर आहे आणि ती आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. झोपा, मी जरा आईंकडे जाऊन येते. आपल्या प्रकारामुळे त्या खूप डिस्टर्ब आहे, जरा बघून येते मी त्यांच्याकडे. तुम्ही जरा आराम करा, मी आलीच. काळजीत असतील त्या, मी बघते जरा. आणि काही खाल्लं पिल्लेलं नसतं. जानकी आता सुमित्राच्या रूम मध्ये येते. ती माळजप करत असते. आई, तुम्ही काहीच खाल्लं पिल्लेलं नाहीये, थोडंसं दूध पिऊन घ्या, बरं वाटेल. हो, ठेव तिथे, पिल मी. मला जरा बोलायचंय तुमच्याशी, बोलू का आई? जानकी म्हणते बसू का? सुमित्रा म्हणते हो बस. आई, मी जे काय वागले, जे काही केलं ना, त्याच्याने तुम्हाला खूप वाईट वाटलंय मला माहिती, पण मी मुद्दाम केलेलं नाहीये. मला माझ्या माणसांची, माझ्या कुटुंबाची, प्रत्येक व्यक्तीची काळजी आहे ना, काळजीपोटी हे सगळं केलं. काही मुद्दाम कोणाला त्रास व्हावा किंवा कोणाला दुखवावं या हेतूने मी काहीच केलेलं नाहीये. आई, विश्वास ठेवा माझ्यावर. मी मुद्दाम असं काहीच केलेलं नाहीये. माझ्याकडनं हे सगळं घडलंय कारण मला काळजी आहे ना आपल्या लोकांची, म्हणून मी असं वागलीये. प्लीज आई, तुम्ही गैरसमज करू नका आणि प्लीज मी का अशी वागते ना जरा समजून घ्या. कुणालाच दुखवायचं नाहीये, तरी माणसांना सुद्धा दुखवायचं नाहीये. हे होतंय हो सगळं. खरं काय ना हे जाणून घ्यायचा प्रयत्न होता माझा. मला कुणाला दुखवायचं नाहीचंय, सत्यापर्यंत पोहोचायचंय, एवढंच माझं म्हणणं आहे फक्त. त्यांचा खून कुणी केलाय ना हे मला शोधायचंय आणि ह्या गोष्टीमुळे मला चलबिचल होते, अस्वस्थ होतं. मला अजिबात करमत नाही. जोपर्यंत मी शेवटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला काही चैन लागणार नाहीये. तोपर्यंत नानांचा खुनी समोर येत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसूच शकत नाहीये. सारखं माझ्या डोक्यात काही ना काहीतरी चाललेलं असतं आणि माझ्या शंकेचं निरसन झाल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही आई. त्यामुळे प्लीज इथून पुढेही असं काही झालं तर वाईट वाटून घेऊ नका प्लीज. माझ्यात होणारा बदल, माझ्यात होणारे उलघाल घालमेल विचार, सतत नानांचा विचार असतो, हा बरोबर या प्रकरणाच्या मुळाशी घेऊन चाललाय मला. त्यामुळे आई, मला खरंच तुम्ही माफ करा प्लीज. मी नाही थांबू शकत आहे स्वतःला. मी सोक्ष लावणार म्हणजे लावणार, अगदी काहीही झालं तरी. गुन्हेगार कोण आहे ना हा मला शोधून काढायचा आहे म्हणजे काढायचा आहे, अगदी कुठल्याही परिस्थितीत. माणसांची कुठलाच वैर नाहीये, त्यांचं आणि माझं काही भांडण नाही, काही नाही. पण मला जो संशय येतोय किंवा जे पुरावे सापडतायत ते बरोबर त्यांच्या विरोधात सापडताय, म्हणून मी त्यांना तशी बोलली किंवा विचारण्याचा प्रयत्न केला. वाटत नाही का गुन्हेगार समोर येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं त्यापेक्षाही गरजेचं आहे. मित्र म्हणते, जानकी तुझं सगळं ठीक आहे म्हणणं, तुला शोधून काढायचं आहे खरे गुन्हेगार कोण आहे, पण आपल्या माणसांवर जेव्हा आरोप करतो तेव्हा थोडासा विचार कर की आपल्या माणसांना वाईट वाटू शकतं, मनं दुखवली जाऊ शकतात. आपल्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय आपण असं काहीच पाऊल उचलू नाही, एवढं साधंही कळत नाही का तुला? आणि एवढी वेडी तू नाहीच आहे, मला माहिती आहे तू प्रत्येकाचा विचार करते. मग शर्वरीच्या बाबतीत असा विचार का करत नाहीये? डायरेक्ट का तिला तू ब्लेम केलं आणि सगळ्यांच्या समोर ती दोषी आहे, ती गुन्हेगार आहे असं तू का बोललीस? तुझ्याकडे जर पुरावा नव्हता काही ठोस तर तू का शर्वरीला बोलायला गेली? जानकी का तिला दुखावलंय? आधीच ती दुखावली आहे नानांच्या जाण्यानं, विक्रांतच्या जाण्यानं, आणि त्यात तू असे आरोप लावतेस म्हटल्यावर वाईट वाटणार आणि मग ती अशी पिसाळ्यासारखी वागते. तू ना जानकी, ठोस पुरावा असल्याशिवाय काहीच करू नकोस. असल्याशिवाय तू बोलायला नको, तर माझं एवढंच म्हणणं आहे. आई, पुरावा होता, मेसेज होते, पण ते मोबाईलमधनं कसे अचानक डिलीट झाले ना मला तेच कळत नाहीये. आई, माझ्यावर विश्वास ठेवा, पुरावे होते, मी स्वतः वाचले सगळे पुरावे. विश्वास ठेवा माझ्यावर, मी स्वतः पुरावे वाचले सगळे. ते अचानक कसे डिलीट झाले, कसे गायब झाले, कोणी केले, काय केले हे मला माहिती नाहीये. सगळ्या गोष्टी मला कशा माहितीये? मग ह्या गोष्टी घडल्यात हे मला माहिती कसे सांगा बरं तुम्ही. म्हणून तेवढं डिटेलिंग मध्ये सांगू शकली ना मी. विश्वास ठेवा आई, कोणीतरी गायब केले ते कोणाला दिसू नये म्हणून. सुमित्रा म्हणते, जानकी एक सांगू का, काय बरोबर काय चूक मला काही कळेन असं झालंय. म्हणजे मी अगदी वेड्या पिशासारखी झालीये. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही ठेवायचा, कोण बरोबर कोण चूक मला काहीही कळत नाहीये. अगदी मी वेडी पिशी झालीये, मला कळतच नाहीये. अगदी अस्तव्यस्त अशी माझी अवस्था झाली ग. मन माझं थाऱ्यावर नाहीये आणि त्यात अशा धक्कादायक घटना ज्या घडताय ना समोर, त्याच्याने तर मी विथरल्यासारखी झाली. मला काहीच कळत नाहीये मी काय करू, कोणावर विश्वास ठेवू, कसं. मी आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची अवस्था मला समजतीये. तुमची काय अवस्था आहे, तुम्हाला काय वेळ आहे, सगळं समजतंय. प्लीज सगळ्यात तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि वाईट वाटू नका. सगळ्यात महत्वाचं, माझ्याबद्दल गैरसमज करू नका. मी हे मुद्दाम करत नाहीये, कोणाला त्रास व्हावा हा माझा हेतू नाहीये. मला फक्त सत्य काय हे जाणून घ्यायचंय. कोणालाही दोषी ठरवायचं नाहीये किंवा कोणाला त्रासही द्यायचा नाहीये. अजिबात त्रास करून घेऊ नका, तुम्ही आराम करा आणि माझ्या वागण्यामुळे तुम्हाला जर त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. खरंच मला माफ करा. प्लीज आई, मला माफ करा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. की आता सुमित्राची समजूत काढते, तिला दूध प्यायला लावते आणि तिला म्हणते की झोपा आता, आराम करा निवांत. ती आता आराम करते. मग जानकी तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते. जानकी खूप काळजी घेत असते या सुमित्राची. आता दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश सगळ्यांची अशी सकाळ झालेली असते. शर्वरी आलेली असते ड्रामेबाज आणि सुमित्रा आवरून तिच्या रूम मधनं बाहेर आलेली असते. आई, एक मिनिट थांब ना जरा, मी काय म्हणते ऐक ना.
काय म्हणणं आहे शर्वरी? अगं ऐकतं मी काय म्हणतीये. शर्वरीने मुद्दाम आता सुमित्राला थांबवलेलं असतं. कुठे चाललीस? देवळात चाललीये मी. अगं थांब ना, मी पण येते की तुझ्यासोबत. अगं हो, चल की मग. ए शरू, तुला एक गोष्ट सांगू का गं? सांग की. बरी, तुझ्यावर विश्वास आहे, कोणी काही बोलू दे, कोणी काही म्हणू दे, पण एक गोष्ट कळत नाहीये, जानकीला त्या गोष्टी कळल्याच कशा, ज्या घडल्यात त्या गोष्टी तिला कशा कळल्या? जर मेसेजेस नाहीये, डिलीट म्हणजे नाहीच आहे, ती म्हणतीये डिलीट झाले, तर मग या गोष्टी कळाल्याच कशा? गोष्टी असल्याशिवाय तिला कशा कळाल्या एवढ्या डिटेलमध्ये? हा पण पॉइंटच आहे ना ग शरू. म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे तो भाग वेगळा, त्याबद्दल मला काही म्हणायचंच नाहीये, पण जानकी सुद्धा जे बोलते ते खोटं नाहीये ना. तिला या गोष्टी कशा कळाल्या? ती म्हणते, एकदा म्हणते की माझ्यावर विश्वास आहे, बरोबर, आणि लगेच हा प्रश्न विचारतीये. म्हणजे विश्वास आहे पण आणि नाही पण असं दाखवतेस का? की विश्वास नाहीच आहे म्हणूनच शंका काढण्यासाठी तुला प्रश्न विचारतीये शरू मी. आई, नेमकी तुझं काय चाललंय? तुझं तरी मन थाऱ्यावर आहे का? काय चाललंय तुझं? का तू चलबिचल करतीये? आणि तुला मला हा प्रश्न विचारावा असं कसं वाटला सांग बरं? सख्ख्या पोरीवर तुझा विश्वास नाहीये होय? सांगू का, जानकीचं आणि तुझं म्हणणं ऐकून मी तर गोंधळून गेलीये. कुणावर विश्वास ठेवू, कुणावर नको ठेवू, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, काहीही मला कळत नाहीये शरू. खरं सांगायचं तर अशी गोष्ट आहे, मला काहीच कळत नाहीये. नको विचार करू सगळ्या गोष्टींचा, दे विषय सोडून. माझ्यावर विश्वास आहे का ते आधी सांग. माझ्यावर विश्वास असेल तर ठीक आहे, बस पुरेसं आहे तेवढंच. मग कशाला विचार करती उगाचच? माझ्यावर विश्वास आहे ना, मग झालं तर. कशाला दुसऱ्या गोष्टींचा विचार करते आणि टेन्शन घेतीये? दे विषय सोडून. चल आपण देवळात जाऊया आता लगेच. सुमित्रा म्हणते, एक मिनिट जानकी, आम्ही देवळात चाललोय जरा. जणी चाललेले असतात, आता देवळात निघालेले असतात. शर्वरी फारच देवदेव करायला लागलेली असते की आलेली असते पळत. हो आई, सावकाश जा. आणि शर्वरी ताई गेल्यात ना देवळात? हो गेल्यात की. सुद्धा बाहेर गेलाय. संधी आईच्या खोलीची झडती घेऊ शकतोय आपण. हॉलमध्ये थांबलेली असते, कोणी येतं का बघायला. आता ह्या दोघी जणी गेलेले असतात. आईंच्या खोलीची झडती घ्यायची असते. मोबाईल, डायरी काहीतरी सापडतंय का ते शोधायचं असतं त्यांना, म्हणून ते आता घाईघाईने रूम मध्ये गेलेले असतात. आणि ऐश्वर्या बरोबर तिथेच पहारे देत उभी राहिलेली असते. कोणी आलं तर यांना पटकन अलर्ट करायला. सगळीकडे शोधाशोध चालू असते. शर्वरी आणि अवंतिका सगळीकडे शोधत असतात. या घरामध्ये शोधाशोध सुरूच करत असतात. तेवढ्यात काय लगेच शर्वरी आणि सुमित्रा परत माघारी आलेली असतात. आरडाओरडा सुरू झालेला असतो. आता अवंतिकाला आणि जानकीला कळतच नाही की हा आरडाओरडा कसला आहे बाहेर. या कुठे शोधायला लागलेलेच असतात. तेवढ्यात काय बाहेरून जोरात आरडाओरडा सुरू झालेला असतो. ते म्हणते, पैसे आणले, देतो तुम्हाला, पण प्लीज आम्हाला काही करू नका, प्लीज आम्हाला काही करू नका. कोंड म्हणत असतात, तुला शेवटचं विचारतो, मंगळसूत्र गळ्यात हवंय की नकोय? तू जर आमचे पैसे दिले नाही तर तुला त्याला कायमचं संपून टाकू. पैसा हवाय म्हणजे हवाय आमचा. सुमित्रा तर बिचारी इतकी घाबरलेली असते त्या गुंडांना. शर्वरी म्हणते, हो आणलेत की आम्ही पैसे, आणलेत आम्ही, घरात पैसे आमच्या. ते चाकू आधी खाली करा, देतो आम्ही पैसे, आहे आमच्याकडे पैसे, सगळे पैसे देतो. काहीचा हात सोडत नसतो, हात असा ओढून ओढून धरलेला असतो. सुमित्रा रडत असते, माझ्या मुलीला सोडा, माझ्या मुलीला सोडा. आणखी आणि अवंतिकाने हे सगळं ऐकलेलं असतं. त्या खूप घाबरलेले असतात. त्यांना कळतच नाही की बाहेर हे काय चाललंय सगळं. ते म्हणते, कोण येते माणसं आणि काय करता इथे? त्यांना सोडा, बऱ्या बोलाने सोडा, नाहीतर बघा. म्हणतो जानकीला आवाज खाली करायचा, आवाज वाढवायचा नाही. त्यांचा आवाज कायमचा बंद करे ना मी, लगेच निघायचं. पैसे घेऊन ये चल. आता जानकीला शंकाच येते, हा डायरेक्ट कसा म्हणतोय की पैसे घेऊन ये. मित्रा म्हणते, जानकी जा आणि पैसे घेऊन ये, नको वेळ व्हायला घालू, प्लीज जानकी पैसे घेऊन ये. म्हणते, आधी दोघींना सोडा, कशाला हवेत रे पैसे? जास्ती बडबड करू नको, पटकन पैशांची पिशवी घेऊन ये. नाहीतर ना. जानकी म्हणते, ठीक आहे आणते पैसे, कोणालाच काही करू नका. ते मी पैसे, अजिबात दोघींना काही करायचं नाही. म्हणते, शरूला काही करू नका, शरूला काही करू नका. म्हणते, लांब राहा, ती पैसे आणतीये ना, लांब राहायचं, लगेच लांब राहायचं. पैसे घेतलेले असतात, एका मिनिटात ते दोघींना सोडतात आणि गुंड लगेच फरार झालेले असतात. जानकीने पैसा देऊन टाकलेला असतो आणि शेवटी आता सुमित्रा आणि शर्वरीचे प्राण वाचवलेले असतात. नसते वाचवले तर गुंड त्यांना मारून टाकतील ही जानकीला भीती वाटत असते. आणि स्वतःच्या सासूसाठी तिने 7 करोड रुपये देऊन टाकलेले असतात त्या गुंडांना. मागचा पुढचा काहीही विचार करत नाही, डायरेक्ट पैशांची बॅग देते. गुंड पैसे घेतात आणि 1 मिनिटात तिथून फरार होतात. आता रडायचं नाटक करते, सुमित्राच्या गळ्यात पडते आणि रडायला लागलेली असते. मायली की खूप रडत असतात, खूप घाबरून गेलेले असतात. इतकं वाईट वाटतं त्यांना, इतक्या रडायला लागलेले असतात की बस. त्यांनी एकमेकीकडे बघत असतात. तिघींना माहिती असतं हा सगळा ड्रामा चाललाय शर्वरीचा, सगळं काही शर्वरीनेच प्लॅन केले, कारण राहुल सकाळपासून घराच्या बाहेर असतो. आता पाया पडलेली असते जानकीच्या, नाटक करते, थँक्यू सो मच, जीव वाचवला, नाही तर मारून टाकलं असं त्या लोकांनी आम्हाला, खरंच वहिनी थँक्यू. म्हणते, उठा, हे करू नका असलं काही, माझं मंगळसूत्र वाचलंय, नाही तर त्या लोकांनी राहुलला मारून टाकलं असतं.
खरंच जानकी, तुझे उपकार मी कसे मानू आणि कसे नाही मला कळतच नाहीये. तुझ्यामुळे सगळं काही होत. राहुल वाचला, अगदी देवासारखी धावून आली आणि पैसा देऊन माझ्या राहुलचा जीव वाचवला. खरंच थँक्यू सो मच. त्याला अजिबात विश्वास नसतो. एक नंबरची ड्रामेबाज ही म्हणून ऐश्वर्या इतकी रागाने बघत असते. ऐश्वर्याला खरं तर एक कानामागं द्यावीशी वाटत असते. तिच्या नाटकामुळे 7 करोड रुपये गेलेले असतात हातातून. ऐश्वर्याला अवंतिकाला इतका राग येत असतो. खरं तर जानकीला सुद्धा राग येत असतो, पण आता सासूबाईंसाठी ती काही करू शकत नसते. या शर्वरीने प्लॅनच असा केलेला असतो की आईलाच बरोबर गळ्याला सुरा लावलेला असतो, त्यामुळे हिला पैसे द्यायला लागतो. आणि शर्वरी हुशार असते. शर्वरीने बरोबर जे करायचं तेच केलेलं असतं. जानकीने पैसे दिले नाही, आज तिने बरोबर गुंडांना बोलवून ते पैसे मिळवलेले असतात. आता रडायचं नाटक करत असते, गयावया करत असते, सिंपती मिळवत असते. आणि ऐश्वर्या एकमेकींना खुणवतात आणि डोळ्याने नाही असं म्हणतात. ही सुधारणार नाही म्हणजे नाही. आता हे सगळं बघून अवंतिकाला ही शंका येते की हिचे काय नाटकं चाललेत हे. रडत असते, जानकीच्या गळ्यात पडत असते. जानकी तिला अजिबात हात लावत नाही, कारण जानकीला माहिती ही जे करते ते सगळं खोटारडेपणा आहे. रडत 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 ही आतमध्ये गेलेली असते. एका मिनिटात सगळं विसरते आणि रडत लगेच आतमध्ये निघून जाते. तिला म्हणते, जानकी चुकलं ग माझं, खरंच चुकलं. कर मला, माझ्या हातून खूप मोठी चूक झालीये. खरं तर जानकी, खरंच मला माफ कर. शर्वरीवर आरोप करते, मुद्दाम तिला टॉर्चर करते, का तर तुला पैसे द्यायचे नाहीये. पण नाही, तसं नव्हतं. एका झटक्यात तू पैसे देऊन टाकले. जानकी थँक्यू सो मच. शर्वरीचा जीव वाचवला आणि राहुलचा जीव वाचवला. तू मुद्दाम काहीच करत नाहीये जानकी, माझ्या लक्षात आलंय तू चांगली आहेस. ते तसं काहीच नाहीये. खरं तर माझा गैरसमज होता. तुला माझ्याबद्दल, शर्वरीबद्दल, घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, काळजी आहे. आणि शर्वरीबद्दल आत्मीयता सुद्धा आहे. खूप खूप चांगलं काम केलंय तू. 2 जीव वाचवलेत आज. नाही तर आज शर्वरीचं आणि राहुलचं काय झालं असतं सांगता आलं नसतं. जानकी थँक्यू सो मच. तू जे केलंय ना, खूप खूप मोठेपणाचं लक्षण आहे. म्हणते, आई हे काय लावलंय तुम्ही आभार प्रदर्शन, कशाला हे थँक्यू वगैरे म्हणताय. तुमचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि उगाच असं काही बोलू नका आई. आणि बाद झालं हे आभार मानणं. आता माफी वगैरे का मागताय तुम्ही. तू नेहमीच तुझं कर्तव्य पार पाडते ग, पण मी मात्र चुकते. प्रत्येक वेळेला तुला दोषी ठरवते आणि सगळं झालं की मग तुझे आभार मानते मी. प्रत्येक वेळेला असंच झालंय. मी तुला ओळखू शकलेलं नाहीये जानकी. खरं तर या गोष्टीसाठी मला माफ कर. प्लीज माझ्या लेकरांच्या पाठीशी उभं राहा जानकी. थँक्यू सो मच. खूप खूप चांगलं काम केलंय तू. आता तिच्या रूम मध्ये निघून चाललेली असते. आभार प्रदर्शन झालेलं असतं सुमित्राचं. रडत रडत तिच्या रूम मध्ये निघून जाते. ऐश्वर्या, जानकी, अवंतिका हॉलमध्ये उभे असतात आणि खूप त्यांना टेन्शन आलेलं असतं की ही शर्वरी कोणत्या थराला जाते आणि किती घाणेरडेपणाने वागतीये. अजिबात यांना हे आवडत नसतं. शर्वरीचं वागणं किंवा जे काय करतीये ना, अजिबात आवडत नसतं. शर्वरी सगळ्या गोष्टींनी सोडून दिलेल्या असतात. हद्द पार केलेली असते. पैसा मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार झालेली असते. का म्हणते, वहिनी तुम्ही काय केलं, काय एवढी मोठी रक्कम देऊन टाकली त्या लोकांना, तुम्ही हे करायला नको होतं. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे वहिनी. एवढी मोठी रक्कम त्या चोरांना द्यायलाच नको होती. त्या गुंडांना पैसे दिले नसते तर आईंना असं वाटलं असतं की मी मुद्दाम करते. आणि आईंचा गैरसमज मला चांगलं वाटलं नसतं, त्यांचा गैरसमज झालेला. शर्वरी माणसांना त्रास देते आणि मला असं काही करायचं नव्हतं. खरं तर मला कोणालाच त्रास द्यायचा नाहीये. मला फक्त न्याय मिळवून द्यायचा आहे. आता या क्षणी पैशांपेक्षा जास्त कुटुंबात शांतता हवी आहे, सुख समाधान हवंय. ती का म्हणते, बरोबर आहे, ही काही छोटी रक्कम नव्हती. जानकी म्हणते, या घराच्या सुखासाठी कितीही वेळेला असे पैसे मोजायला तयार आहे मी. फक्त घरातल्यांनी सुखी समाधानी शांतीत राहावं बस. सगळ्यांनी सुखात राहिलं की मला काहीच अडचण नाहीये. त्यामुळे मी काहीही करायला तयार आहे. अवंतिका असू दे. त्याला आणि अवंतिकाला अजिबात आवडलेलं नसते हिने पैसे दिलेले, पण ही जानकी फार महान बनत असते. तिने पैसे देऊन टाकलेले असते. फुल आलेलं असतो. शर्वरी वाटच बघत असते. फायनली आपलं झालंय काम. प्लॅन अगदी सक्सेसफुली झालाय. शर्वरी आणि राहुल आनंदाने उड्या मारत असतात. इतके इतके खुश असतात ते, इतके खुश असतात की ते खुश व्हायला लिमिटच नसतं. राहुल आणि शर्वरी कम्मालीचे खुश असतात. एवढी मोठी 15 करोड रुपये त्यांनी मिळवलेले असतात, थोडे ने थिडके. आता मात्र कुठेही पळून जायला, कुठेही जायला ते मोकळे झालेले असतात. 15 करोड रुपये घ्यायचे आणि जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आपण राहू शकतो हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते खूप खुश झालेले असतात. फायनली आपण आपले पैसे मिळवले. माझ्याकडनं पैसे हिसकावले होते ना, आता कसे स्वतःच्या हातानेच परत दिले. जानकी फार ओव्हर स्मार्ट समजते स्वतःला, पण तिला माहितीच नाहीये ही शर्वरी काय करू शकते आणि काय काय करू शकते. आता तिला दिसलंच असेल कसे पैसे दिले. बरोबर माझे पैसे माझ्याकडे आले म्हणजे आले. राहुल आणि शर्वरी कमालीचे खुश झालेले असतात. लगेच आनंद साजरा करत असतात आणि इतका त्यांना आनंद होत असतो. आपण जानकीला वेड्यात काढलं आणि पैसा मिळवला. तर एस्टिमेट करत होती ना आपल्याला ती. बघ तिला म्हणा आम्ही काय चीज आहे. स्वतःला फार ओव्हर स्मार्ट समजते ना ती जानकी. आता कशी वेड्यात काढली ते कळू दे की तिला. माणसाला फोन लाव बरं लगेच. त्या माणसांना फोन लावलेला असतो. जिथे आहे तिथेच थांबा, 15 मिनिटात येते मी पैसे घ्यायला. आता शर्वरी पैसे घ्यायला चाललेली असते. एवढी डेअरिंग असते तिला. लवकरात लवकर आपले पैसे घेऊन या बाबा. चल 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 लवकर जाऊया. ऐश्वर्या दारातच उभी असते. ऐश्वर्या म्हणते, पैसे आणायला चालली काय, एवढी काय घाई आहे. पैसे कसले पैसे आणि कशाबद्दल बोलते तू. पैसे काय काय ऐश्वर्या. शर्वरी
मग त्या गुंडांनी पैसे नेले ते माघारी घेऊन यायचे असतील ना. समोर तरी साळसूतपणाचा आणू नको हा, कारण मी तुला पुरती ओळखून आहे बरं. चांगलेच ओळखून एकमेकींना. तू काय ना शर्वरी मला चांगलंच माहिती, त्यामुळे माझ्यासमोर ही नाटकं करू नकोस हा. जायचं भांडं लपवायचं यात काय अर्थच नाहीये. आणि मला आणि जानकीला तुम्ही दोघं काय चीज आहे ना चांगलंच माहितीये. ते तुम्ही कोणाला देणार नाहीच आहात. हे पैसे तुम्हालाच ठेवायचे आणि इथून पळून जायचे. मला कळतंय की लपूच नका, काय अर्थच नाहीये लपवलपी करण्यात. तुम्हाला चांगलीच ओळखून आहे मी. मला ते सांगायला आले की तुम्ही तिथे जाऊ नका. शर्वरी म्हणते एक्सक्यूज मी. ऐश्वर्या म्हणते एक्सक्यूज मी. तिला तू पूर्ण ओळखलंच नाहीये जानकी काय चीज आहे. जानकीला फार हलक्यात घेतीस ग तू. स्मार्ट आहे जानकी, इतकी स्मार्ट आहे ना की तुला कधीच ती खरेदी करेल. त्यामुळे जानकीला हलक्यात घेऊ नकोस. तिला चांगलंच माहितीये ते पैसे तुम्ही लोक ठेवणार आहात म्हणून तिनं साठी सापळा रचलाय. त्यांना बोलवलंय तिनं, जा आता तिथे पैसे घ्यायला. वाले गुंड आले होते ना तमाशा करायला आपल्या घरात. एव्हा ना पोलिसांनी त्यांना पकडलं असेल. त्यामुळे डोंट वरी, अजिबात घाई करू नको, निवांत जा बरं का. गडबड गोंधळ करू नकोस. का सांगते सगळं. आणि स्टोरी छान रंगवली ऐश्वर्या. माझा काही संबंधच नाहीये तर मला कशाला काय सांगतेस. स्टोरी बनवली, माझ्याकडून काही वदवून वगैरे घ्यायचंय का. बस माझ्या विरोधात बोलणारी, सटासट सटासट मला बोलणारी तू रचलेला प्लॅन मला का सांगतेस तू. जानकीच्या विरोधात गेलीस होय, का सांगशील बरोबर की नाही. का पुळका आला ग एवढा ऐश्वर्या. काय एवढं प्रेम येतंय माझ्यावर सांगतीस का जरा. काय एवढं प्रेम आलंय. म्हणते प्लॅन आणि माझा प्लॅन फक्त तू करायची शर्वरी. आम्ही नाही करू शकत प्लॅन बिन. प्लॅन मध्ये तू माहीर, नाटकं करायला तू माहीर. तर विश्वास ठेवायचं तर ठेवा, नाही तर नका ठेवू, तुमची मर्जी. वेळात कळणारच आहे खरं काय खोटं काय. डोंट वरी, जस्ट चिल. सांगेन की तुम्ही तिथे गेलात तर फसणार हे मात्र नक्की. मग जायचं की नाही जायचं तुम्ही तुमचं ठरवा. ऐश्वर्या निघून गेलेली असते. शर्वरी म्हणते मला शहाणपणा शिकवतेस का. आपण इथं थांबून राहावं ना म्हणून बोलतीये श्रुती. चल आपण इथून निघूया. आता फरार असतात, पळत असतात. मॅडमला फोन लाव असं म्हणत असतात. त्यांनी आम्हाला पकडलं आणि पैसे सुद्धा हिसकावून घेतले. सुटलोय मॅडम सुद्धा पकडलं असतं. शर्वरी जोरात ओरडते काय काय रे तुम्ही कशाला पैसे दिले रे. रडकुंडीला आलेली असते. आता तुला ऐश्वर्या खरं बोलत होती, आपल्या भल्याच बोलत होती ती. गुंडांनी पकडले आणि पैसाही हिसकून घेतलाय. त्यांनी ते पैसे खेचून घेतले. आता नाही आपले पैसे आपल्याकडे. बोलतेस तू. हो आता त्या गुंडांनी तेच सांगितलं. पण तो आपण इथून लगेच निघायला हवं या. अजून काय आपल्या अंगलट यायच्या आधी इथून फरार हो. आणि आपल्याला लुटलंय कसं माहिती. ते पोलीस येणार आहे, फिरून जानकी बहिणीकडेच जाणार आहेत ना. आपण करूया काहीतरी परत ड्रामा. नाहीये हे सगळं सांगायला ऐश्वर्या माझ्याकडे का आली. माझ्या विरोधात बोलणारी माझ्या बाजूने कशी आली. मला कसं अलर्ट केलं तिनं. माणसांना पोलिसांनी पकडलंय ही टिप मला का दिली तिने. मला कळतच नाही ऐश्वर्या का एवढी चांगली वागायला लागली अचानक. शर्वरी ऐश्वर्याच्या या वागण्यावर विचार करत असते की ती कशी का वागली असेल, किंवा तिने मला येऊन डायरेक्ट का सांगितलं. शर्वरीच्याही डोक्यात मुंग्या चालू होतात. मला कळतच नाहीये ती का आली, कशासाठी आली आणि तिचं नेमके डोक्यात काय चाललंय. शर्वरीच्या आणि राहुलला डोक्यामध्ये अगदी बधीर झालेले असतात, मुंग्या चालू झालेले असतात. त्यांना कळतच नाही की ऐश्वर्या एवढी गोडगोड चांगली चांगली का वागतीयस. ती आणि राहुल आता विचार करत बसलेले असतात की ऐश्वर्या मला सांगायला का आली असेल की गुंडांनी पकडलंय वगैरे, तिथे जायला नाही पाहिजे. गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मी जर गेले तर मी पण अडकेन. ऐश्वर्या माझ्या बाजूने का बोलली. शर्वरी आता विचार करतच बसलेली असते. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार मित्रांनो अगदी आपण थोडक्यात बघूया. म्हणते खूप दिवस झाले मैदानात उतरले नाही. याचा अर्थ असा नाही की मी खेळायला विसरलीये. ऐश्वर्या आणि शर्वरी आता एक झालेले असतात. सोडाची आग जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मी काय शांत बसत नसते. आता ही ऐश्वर्या काय चीज आहे ना मी दाखवून देणार. आणि आता ती वेळ आली आहे की ऐश्वर्या काय काय करू शकते आणि ऐश्वर्या काय चीज आहे. ऐश्वर्या आणि शर्वरीने हात मिळवणी केलेली असते. शर्वरी आता पळून जाण्यासाठी ऐश्वर्याची साथ घेत असते. तिच्या हात मिळवणी केलेली असते शर्वरीनं ऐश्वर्याबरोबर. म्हणते बदला घ्यायचा आहे ना जानकी बहिणीचा, तर एकत्र मिळून घेऊ की मजा येईल आणि तिला टॉर्चर करायला भारी वाटेल. की ऐश्वर्याला म्हणत असते तुमच्यासारख्यांची अख्खी फौज जरी आली तरी माझ्या समोर तुमचा निभाव लागणार नाही म्हणजे नाही. ऐश्वर्या तुझ्यासारखी किती आले आणि किती गेले. जानकी खचली नाही ना खचणार. मी जे करायचंय ते करणार म्हणजे करणार. तुला काय करायचंय ना ते कर चल. शर्वरी समोर उभी असते. जानकी आणि ऐश्वर्या समोरासमोर भांडण करत असतात. आणि जानकी म्हणतात ती ऐश्वर्या काय डावपेच खेळायचे ना ते डावपेच खेळ, मी घाबरत नसते. जानकी शर्वरी ऐश्वर्या दोन पार्ट्या बनलेल्या असतात आणि शर्वरी फार खुश असते. ती ऐश्वर्याच्या बाजूने गेलेली असते. ऐश्वर्याच्या बाजूने गेल्यामुळे तिला असं वाटतं की ऐश्वर्या माझी मदत करेल आणि ऐश्वर्याच्या हातावर तुरी देऊन मी आणि राहुल तिथून फरार होऊ. बघू आता ऐश्वर्या शर्वरीला कसं एक्सपोज करणार आणि जानकी आणि ऐश्वर्या एकच आहे हे कसं दाखवणार. मग शर्वरीची काय अवस्था होणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.